यावेळेला आपण आपलं सफारी 3 हे सुरू करण्याआधी प्रारंभ करण्याआधी आपण देवबापाचं सहाय्य मागूयात. आपण प्रार्थनेमध्ये जात आहोत. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही या जगामध्ये प्रवासी आहोत. आज बापा परमेश्वरा, सफारी 3 हा प्रवास आम्ही करणार आहोत. परंतु हा प्रवास आमचा प्रभू येशू ख्रिस्ता बरोबरचा आहे. हे बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आम्ही येशू ख्रिस्ता बरोबर त्या गोठ्यात जाणार आहोत. त्या गोठ्यातून आम्ही हे बापा परमेश्वरा सर्व मिनिस्ट्रीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर फिरून त्या कॅल्वरीवर, त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त काय घडलं ते आम्हाला दाखवणार आहे. रिकामी कबर आम्ही पाहणार आहोत. आम्ही पाहणार आहोत प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण. आम्ही पाहणार आहोत पेंटिकॉस्ट. आम्ही पाहणार आहोत मंडळीची स्थापना, मंडळीचं सेवा कार्य, मंडळीच्या पुढे असणारे 3 आव्हानं. आम्ही पाहणार आहोत रॅप्चर. हे बापा परमेश्वरा, आम्ही पाहणार आहोत बेमासीत, कोकऱ्याचं लग्न, मेजवानी. आम्ही पाहणार आहोत 7 वर्षाचा महासंकटाचा काळ आणि त्यानंतर येणारं 1000 वर्षांचं राज्य. प्रभू, हा सर्व प्रवास आमच्या स्वर्गीय पित्याचा पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करणारा आहे. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. आजपासून पुढे 16 सेशन्स तू आमचं सहाय्य कर बापा. आणि जी प्रत्येक व्यक्ती बापा परमेश्वरा यामध्ये सहभागी होईल त्यांना आशीर्वाद मिळू दे. केवळ जगिक दैहिक ऐहिक नव्हे तर स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वादाने देखील त्यांना मालामाल कर. बापा परमेश्वरा, सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. यासाठी की बापा आम्हाला पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण मनाने, पूर्ण धनाने बापा या तुझ्या सेवेसाठी समर्पित होता येईल. परमेश्वराच्या साहाय्याने आम्ही त्याच्या वचनाची प्रशंसा करीत आहोत. तू आम्हाला तुझ्या सत्यामध्ये म्हणजेच तुझ्या वचनामध्ये समर्पित कर बापा. ऐकणारे कान दे, ग्रहण करणारी शक्ती दे. तू आमचं सहाय्य कर. मान महिमा गौरव देवाला पुन्हा एकदा मागत आहे. जी सर्व मीडिया टीम यासाठी अतोनात परिश्रम घेत आहेत बापा, त्यांना तू तुझी कृपा द्या, अनुग्रह दे. हे बापा, आमचे सन्माननीय डायरेक्टर मिस्टर किरण जाधव आणि त्यांची सर्व टीम, आदित्य आणि त्यांची सर्व टीम, जे सर्व बापा परमेश्वरा कॅमेराने शूट करणार आहेत, त्या सर्वांना तू विशेष आशीर्वादित कर बापा. मान महिमा गौरव देवाला. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो, म्हणून आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे किंवा ओल्डहॅम मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांचं मेथोडिस्ट मेन यांच्याद्वारे प्रत्येक वर्षी एक सेमिनार आयोजित होत असतं ऑगस्ट महिन्यामध्ये, अशाच प्रकारे शेवटच्या सप्ताहामध्ये. परंतु 2020 मध्ये जो कोविड-19 आला तर 2020 मध्ये हे सेमिनार झालं नाही आणि म्हणून 2021 मध्ये हे सेमिनार घ्यावं हा विचार मेथोडिस्ट मेन यांच्या मान्यवरांच्या मनामध्ये परमेश्वर देवाने पवित्र आत्म्याने घातला आणि प्रियानो ह्या सेमिनारची योजना झाली ऑनलाईन. तसं पाहायला गेलं तर लाईव्ह जे सेमिनार आहे ते थोडंसं कमी
त्रासाचं आहे असं मला वाटतं, परंतु ऑनलाईन फारच अवघड आहे. सर्व सेटअप आणि सर्वच ह्या गोष्टी पाहिल्यानंतर मी थोडासा घाबरून गेलो. मी थोडा विवंचनेमध्ये पडलो. पण असो, प्रभूने सर्व काय आज घडवून आणलेलं आहे. प्रभूला धन्यवाद असो. प्रियांनो, सफारी 1 आणि 2 आम्ही लाईव्ह हे केलेला आहे आणि चांगला प्रतिसाद त्यासाठी मिळालेला आहे. सफारी 3 हे ऑनलाईन होत आहे. सफारी प्रवास, ट्रॅव्हल, हिंडणे फिरणे, फेरफटका, जर्नी, अशा आशयाचं, अशा अर्थाचं हे सफारी 3. परंतु हा प्रवास काही वेगळा आहे. आम्ही जगिक रीतीने हा प्रवास करतो तसा हा प्रवास नाही. हा प्रवास आध्यात्मिक प्रवास आहे. हा प्रवास आत्म्याचा प्रवास आहे. हा प्रवास पायांनी करायचा नाही. हा आम्हाला आत्म्याने व खरेपणाने, देव जो आत्मा त्याच्या बरोबर आम्हाला हा प्रवास करायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त याच्या बरोबरचा हा प्रवास. प्रियानो, सुवर्तमानामध्ये मत्तई, मार्क, लूक, योहान 4 सुवर्तमानामध्ये नमूद केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या 3.5 वर्षांच्या सेवा कार्यामध्ये, मिनिस्ट्रीमध्ये प्रवास केलेला आहे. तो एकही दिवस, एकही क्षण बसून नव्हता. 3.5 वर्षांच्या या काळामध्ये, 3.5 वर्षांच्या ह्या समयामध्ये त्याला संपूर्ण इस्रायल देश कव्हर करायचा होता. एकेका व्यक्तीला भेटायचं होतं. जे काम त्याला सोपून देण्यात आलेलं होतं ते त्याला पूर्ण करायचं होतं. आणि म्हणून प्रवासाला, प्रियानो लक्षात घ्या, खरी आध्यात्मिकता ही प्रवासाने सुरू होते. खरी आध्यात्मिकता प्रवासाने सुरू होते. ख्रिस्ती पास्टर्सला ट्रॅव्हलिंग प्रीचर्स म्हटलेलं आहे आणि ख्रिस्ती लोकांना ट्रॅव्हलर्स म्हटलेलं आहे. यात्रेकरूचा प्रवास हे पुस्तक तुम्ही वाचलं किंवा नाही, जॉन बन्यनचं मला माहिती नाही, परंतु हा प्रवास आहे प्रियांनो. आणि म्हणून सफारी हे समर्पक नाव याला देण्यात आलं आणि तेथून हा प्रवास सुरू झाला. हा प्रवास आहे जगाचा, हा प्रवास आहे जगामधला, परंतु हा प्रवास आहे स्वर्गातल्या गोष्टींसाठी. स्वर्गातल्या गोष्टींचा हा प्रवास आहे. जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वजण प्रवास करत असतात, परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, धन्य ते लोक जे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर प्रवास करतात आणि स्वर्गीय गोष्टी मिळविण्यासाठी झटत असतात. हा तो प्रवास. आणि या प्रवासामध्ये आज मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. मला फार आनंद होत आहे. मला हर्षाने परमेश्वराची सेवा करा याचा काय प्रत्यय असतो हे मला आता समजून येत आहे. आणि ह्याच्या पाठीमागे अनेकांचे श्रम आहेत, परिश्रम आहेत, कष्ट आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचं वचन सांगतं की ख्रिस्त येशूमध्ये, प्रभूमध्ये केलेले श्रम व्यर्थ नाही. या प्रवासाद्वारे एक व्यक्ती जरी स्वर्गापर्यंत येऊन पोहोचली तर प्रियानो लक्षात ठेवा, सफारी 3चा प्रवास यशस्वी झाला असंच मी म्हणेन. आणि त्याचं प्रतिफळ फार मोठं आहे, फार मोठं आहे. आणि म्हणून आम्ही देवबापाला धन्यवाद देत आहोत, जी प्रत्येक व्यक्ती या सफारी 3 मध्ये सहभागी होत आहे, होणार आहे, होईल. प्रियानो, मी खात्री देतो, प्रभूच्या आत्म्याने मी खात्री देतो की ती व्यक्ती आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आशीर्वाद म्हटले की आमच्या डोळ्यापुढे फक्त जगातले आशीर्वाद येतात, परंतु लक्षात ठेवा प्रियानो,
प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, आशीर्वादांची सुरुवात जी होते ती आधी आध्यात्मिक आशीर्वादांची आणि नंतर मग जगातल्या आशीर्वाद, नंतर मग जगातल्या आशीर्वादांची. ज्याला आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात ज्याला स्वर्गीय आशीर्वाद मिळतात त्याला जगातले आशीर्वाद मिळणं फार अवघड जात नाही प्रियांनो. प्रश्न, समस्या, अडचणी, विवंचना जगामध्ये आहेतच, कारण जगाचं ते सत्य स्वरूपच आहे. परंतु ह्या जगामध्ये राहून जेव्हा आम्ही स्वर्गीय गोष्टी मिळविण्यासाठी यत्न करतो, वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करू लागतो, तेव्हा ह्या जगातल्या प्रश्न, समस्या, अडचणी, दुःख, वेदना, पीडा सर्व काही गळून जातं प्रियांनो, गळून जात. हा अनुभव तुम्हाला न येईल तर नवलच. आणि त्याच विश्वासाने आजच्या या सेमिनारमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. मी खात्री देतो प्रभूच्या आत्म्याने, आणि जी सेवा मी आजपर्यंत केलेली आहे त्या सेवेच्या आधारे मी आपणाला खात्री देतो प्रियांनो, आशीर्वाद हे निश्चित आहेत, आशीर्वाद हे निश्चित आहेत. असो, आम्ही या प्रस्तावनेनंतर आता मुख्य विषयाला प्रारंभ करीत आहोत. प्रियांनो, मी जगात का आहे हा प्रश्न सहसा कोणी स्वतःला विचारित नाही. मी या जगात का आहे, पण काहींना हा प्रश्न पडतो. काहींना हा प्रश्न पडतो, मी ह्या जगात का आहे. आणि मग जर आम्ही एखाद्याला प्रश्न विचारला की तू ह्या जगात का आहे, तर अनेकांची उत्तर अनेक प्रकारचे येतील. ते जर खेळाडू असतील तर म्हणतील की मला खेळामध्ये नाव कमवायचं आहे, किंवा क्रिकेटर असतील तर भारतीय टीम मध्ये मला प्रवेश कसा मिळेल हा माझा उद्देश आहे. पॉलिटिशियन्स असतील तर मोठ्या पॉलिटिकल पोस्टवर मला कसं जाता येईल. जे हुशार विद्यार्थी आहेत ते म्हणतील मी डॉक्टर, इंजिनियर आणि वकील कसा होईल. या जगात येण्याचा प्रत्येकाचा उद्देश ठरलेला आहे. मग शिकायचं, मग नोकरी लागते, मग लग्न करायचं, मग लेकरांना जन्म, आणि मग काही दिवस मजेत, आणि मग लेकरांचं संगोपन, आणि पुन्हा त्यांची नोकरी, त्यांचं लग्न, म्हातारपण संपलं. जगात येण्याचा उद्देश हेतू काय आहे प्रियांनो? आज ज्याची साक्ष देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे, आणि ज्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की येशू हा संदेशाचं मर्म आहे, गाभा आहे, आत्मा आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला त्यावेळेला तो काय म्हणतो? तो देव असून त्याने देव असणे हा लाभ मानला नाही. तो स्वर्गाचा असून स्वर्गात राहणं त्याने पसंत केलं नाही. तो आत्मा असून तो देहधारी मानव झाला का? कारण हेच की मनुष्याला पापापासून मुक्त करावं, आणि ते काम जगात आल्याशिवाय होणार नव्हतं. कारण ज्या मनुष्याला पापापासून मुक्त करायचा आहे तो मनुष्य या जगात होता, तो देहामध्ये होता, आणि म्हणून त्याला जगात येणं, देहात येणं हे आवश्यक होता. त्याला त्याचं देव पण सोडावं लागणार होतं. त्याने सोडलं आणि तो जगात आला. आणि तो काय म्हणाला माहिती का प्रियांनो? तेही सुरुवातीलाच नाही म्हणाला. तो अगदी त्याच्या जाण्याच्या काही तास आधी तो सांगत आहे मी जगात का आलो. त्याच्या जाण्याच्या काही तास आधी तो सांगत आहे मी जगात का आलो. योहान सुवर्तमान अध्याय 18 आणि वचन 37 आणि 38 ही वचने या वेळेला आम्ही ऐकत आहोत. योहान सुवर्तमान अध्याय 18 आणि वचन 37 आणि 38. यावरून पिलात त्यास म्हणाला, तर तू राजा आहेस काय? तू राजा आहेस काय? तो म्हणत आहे पिलात सुबेदार. येशूने उत्तर दिले, मी राजा आहे.
असे आपण म्हणता. येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे मी की यासाठी जगात आलो आहे मी सत्याविषयी साक्ष द्यावी. मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. तो माझी वाणी ऐकतो. बस. वचन आणखी नाही पुढं आहे, पण आपल्याला एवढंच, मी यासाठी जगात आलो आहे व यासाठी जन्मलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. प्रियानं लक्षात घ्या, मी किती सत्याने वागतो, बोलतो, चालतो, राहतो, हे कशावरून ठरणार आहे? मी प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी किती ऐकतो. सत्य. आणि गंमत काय माहिती का प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त सत्याविषयी सांगत आहे, मी यासाठी जगात आलो व जन्मलो की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. आणि तो सुभेदार विचारणारा पिलात त्याला म्हणत आहे, सत्य काय आहे, सत्य काय आहे असं म्हणाला आणि सत्य जाणून घ्यायला थांबला नाही, निघून गेला. अरे प्रश्न विचारायचा आणि उत्तर ऐकायला थांबायचं नाही, कसं आहे? ज्याला प्रश्न विचारलाय एक तर त्याला तुम्ही मूर्ख, अज्ञानी किंवा बुद्ध समजता, किंवा तुम्ही जणू काही त्याची मजाक केलेली आहे असं आहे. प्रश्नाचं उत्तर, या सत्य काय आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले, परंतु सत्य काय आहे हे आजपर्यंत कोणालाही सापडलं नाही, मिळालं नाही. तो सहज त्याला सांगत होता सत्य काय आहे. त्याने प्रश्नही विचारला सत्य काय आहे, परंतु सत्य जाणून घ्यायला तो थांबला नाही. प्रियांनो, आज जगामध्ये हेच चाललेलं आहे. सत्य पुष्कळांना जाणून घ्यायचं आहे, परंतु सत्य समजून घ्यायला कोणाजवळही वेळ नाही, किंवा वेळ जरी असला तर त्यांचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर नाही. त्यांना असं वाटतं की हा नासरेतात जन्मलेला, हा बेतलेमात जन्मलेला, नासरेतात वाढलेला हा सुताराचा पोर, हा काय सत्य सांगणार आहे? हा वधस्तंभावर मरण पावला, हा काय सत्य सांगणार आहे? याच्याजवळ कुठं ज्ञान, डिग्री, हा काय सत्य सांगणार आहे? प्रियानो, सत्य हे कानात जात नाही, सत्य हे आत्म्यात जात आणि जीवन बदलत. ते सत्य, आणि जे सत्य जीवन बदलत नाही ते कसलं आलं सत्य? चुकून त्याला विद्या हे नाव देण्यात आलेलं आहे असं संत पाऊल सांगत आहे. चुकून त्याला विद्या हे नाव देण्यात आलेलं आहे. सत्य तेच जे माणसाचं जीवन बदलतं, बदलून टाकतं, अंतर्बाह्य जीवन. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, आणि तो स्पष्ट म्हणाला, मी मार्ग, मी सत्य व मी जीवन आहे. योहान 14:6. त्याला त्याच्या प्रेषितांनी विचारलं की आम्हाला मार्ग सांगा, तुम्ही कोणत्या मार्गाने जात आहात? त्याचं नाव फिलिप. त्याला म्हणाला, फिलिपा, तुला अजून माहिती नाही? मार्ग, सत्य व जीवन मी आहे, मी आहे. प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, खरं सत्य त्याचा प्रारंभ प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर होतो. आणि ते सत्य आम्हाला केवळ भौतिक आशीर्वाद देत नाहीत, ते सत्य आम्हाला सर्व आध्यात्मिक स्वर्गीय आशीर्वाद सुद्धा देतात. आणि ते आव्हानात्मक वाक्य तो बोललेला आहे. प्रियानो, ख्रिस्ती लोक आहेत तरी कोण? ख्रिस्ती लोक आहेत कोण?
ख्रिस्ती लोक हे सत्याविषयी साक्ष देणारे लोक आहेत. ख्रिस्ती असूनही जर आमच्यामध्ये लबाडी आहे, खोटं आहे, जर आमच्यामध्ये पॉलिटिक्स आहे, जर आमच्यामध्ये राग आणि क्रोध आणि हेव आणि मत्सर आहे, जर आमच्यामध्ये जार कर्म, व्यभिचार, दारूबाजी आहे, तर लक्षात ठेवा प्रियांनो, आम्ही ख्रिस्ती नाही. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो आणि प्रभू येशू ख्रिस्त जे सांगतो तेच करतो. ख्रिस्ती लोक हे आहेत. ख्रिस्ती लोक जगात का आहेत? ख्रिस्ती लोक जगात का आहेत? यासाठी की प्रियांनो, त्यांनी सत्याविषयीची साक्ष द्यावी. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले, जा आणि संपूर्ण जगाला सुवार्ता सांगा. सुवार्ता काय? सत्य सांगा. आणि हा जो सर्व खटाटोप चाललेला आहे ना प्रियांनो, सफारी 3चा, हा तोच एक प्रयत्न आहे. सत्य सत्य जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. आता समजून घ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने हा दावा केला. पिलाताने प्रश्न विचारला, सत्य काय आहे? पण सत्य जाणून घेतल्याने काय झालं माहिती का प्रियांनो? त्याला कधीच सत्य कळालं नाही. त्याने सत्याला वधस्तंभावर खिळून मारलं. तो सत्याच्या विरोधात गेला. सत्य काय आहे हा प्रश्न मनात उठूनही जर आम्ही सत्य जाणून घेतलं नाही तर आम्ही सत्याला मारणारे होतो, सत्याचा खून करणारे होतो, सत्याच्या विरोधात जाणारे होतो. लक्षात घ्या प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त सत्याविषयी साक्ष द्यायला आला. मग या जगात सत्य नव्हतं का? हे जग सत्य कशाला म्हणत होतं? सत्याची परिभाषाच बदलली होती का? जर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी सत्य सांगण्यासाठी आलेलो आहे, तर मग या जगामध्ये सत्य होतं, तर मग कोणतं सत्य होतं? प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला सत्य सांगण्यासाठी यावं लागलं. तो स्वतः सत्य होऊन या जगामध्ये आला. आणि तुम्हाला माहिती प्रियांनो, डॉक्टर बिली ग्रॅहम एक उदाहरण सांगतात. एकदा काय झालं, एक प्रवासी घाई गडबडीने आपल्या कामासाठी भरभर 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 कामावर जाण्यासाठी निघाला. तो विचारात मग्न होता. तो फार गढून गेलेला होता. त्याला वेळेमध्ये पोहोचायचं होतं, उशीर झालेला होता आणि तो भरभर 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 निघाला. आणि काय झालं माहिती का? रस्त्यामध्ये एक मुंग्यांचं मोठं वारूळ होतं आणि ते त्याने आपल्या पायाने ठेचलं, चुरघळलं, कुस्खरलं. सगळ्या मुंग्या अस्ताव्यस्त झाल्या. जे वारूळ बांधायला मुंग्यांना कित्येक वर्ष गेली होती, एका क्षणात याच्या निष्काळजीपणामुळे वारुळाचं असलं तसलं झालं आणि सगळ्या मुंग्या फांगल्या. हा तसा धार्मिक आणि आध्यात्मिक माणूस होता. तो म्हणाला, मला फार वाईट वाटतं. तो एवढा बिझी होता, एवढा घाईत होता, तरी थांबला आणि म्हणाला, मला फार वाईट वाटत आहे. एका क्षणात मी त्यांचं सर्व जीवन उद्ध्वस्त करून टाकलं माझ्या निष्काळजीपणामुळे. आणि मग त्याच्या मनात विचार आला, एक क्षण मला जर मुंगी होता आला असतं तर मी त्यांच्या भाषेत सांगितलं असतं, सॉरी सॉरी, मला फार वाईट वाटत आहे. डॉक्टर बिली ग्रॅहम आज ख्रिस्ताबरोबरच्या सुखलोकात आहेत. प्रियांनो, काय सांगू, प्रभू येशू ख्रिस्ताने हेच केला. देवाने जगावर एवढे प्रीती केली, ती प्रीती देव सांगत होता, अनेक गोष्टींनी सांगत होता, अनेक प्रकारे सांगत होता. या मनुष्याला देवाची प्रीती कळत नव्हती, समजत नव्हती. आणि तो या देवाच्या प्रीतीची
तो धज्जी उडवत होता, चेष्टा आणि मस्करी करत होता, आणि शेवटी कोणीतरी देवाची प्रीती त्याला, मनुष्याला, मानव जातीला सांगायला पाहिजे, आणि ती कोणीही सांगायला तयार नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताने ती जबाबदारी घेतली. देव प्रीती आहे, देव प्रीती आहे. पण त्यासाठी त्याला देह धारण करावा लागणार होता. मनुष्य जातीसारखं होऊन त्याला मनुष्य जातीमध्ये यावं लागणार होतं. एक कौन्सिल भरली, एक परिषद भरली स्वर्गामध्ये. यशया अध्याय 6 मध्ये आम्ही वाचतो, आम्हासाठी कोण जाईल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देव आमचा निर्माण करताय, तो खरंच आमच्यावर फार प्रीती करतो, फार प्रीती करतो. देव प्रीती आहे फक्त एवढं म्हणत बसू नका, प्रीतीचा अनुभव घ्या. तुम्ही कुणी का असेना. एकदा साधू सुंदर सिंगांनी, शीख होते ते, आणि त्यांना हाच प्रश्न पडला, आणि त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली, हे देवा, जो कोणी तू असशील, जो कोणी तू असशील, मला माहिती नाही तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे, तू कसा आहे, कुठे राहतोस, मला काही माहिती नाही, परंतु जो कोणी तू असशील, तू आज मला दर्शन दे. साधू सुंदर सिंग म्हणाले. आणि काय सांगावं, त्यांनी देवाला आव्हानही केला. ही समोरून ट्रेन चाललेली म्हणे, जाणार आहे आता, रात्रीची वेळ, जर नाही मला दर्शन दिलं तर मी ट्रेन खाली जाऊन आत्महत्या करणार. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं, त्याचं जीवन बदललं. साधू सुंदर सिंग एक ख्रिस्ती साधू झाला, सुवार्तिक झाला. 36 वर्ष आयुष्य जगला, परंतु त्याने उलथापालथ केले. अनेकांना ख्रिस्ताची प्रीती, देवाची प्रीती सांगितली. प्रियानो, जर आम्हाला देवाचा अनुभव घ्यायचा आहे, आम्ही कोणी का असेना, आम्ही देवाला हाक मारली पाहिजे, हे देवा, जो कोणी तू आहेस, माझा निर्माण करता, आज तुझ्या प्रीतीचा अनुभव मला येऊ दे, येऊ दे. तो प्रीतीचा अनुभव दिल्याशिवाय राहत नाही प्रियानो, तो राहत नाही. तो देव प्रीतीचा मनुष्याविषयी खरी कळकळ आणि काळजी करणारा जर कोणी असेल तर त्याचा निर्माण करता, आणि तो आहे परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्त. आणि ती प्रीती सांगण्यासाठी त्याला ह्या जगामध्ये यावं लागलं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिले आगमन का झाले, हा विषय आम्ही पाहणार आहोत. आजच्या सफारी 3 या सेमिनारमध्ये, या संपूर्ण 16 सेशन मध्ये किंवा त्यापेक्षाही अधिक सेशन मध्ये आम्ही जे काही पाहणार आहोत, या सफारी 3 मध्ये, प्रियानो, थोडक्यात मला त्याची झलक तुम्हाला सांगू द्या. प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं आगमन, प्रभू येशू ख्रिस्त या जगात का आलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण, पुनरुत्थान आणि त्याचं स्वर्गारोहण, पेंटिकॉस्टच्या दिवशी त्याने पवित्र आत्मा पाठवला, मंडळीची स्थापना झाली, आणि मंडळीने या जगामध्ये देवाचं राज्य प्रस्थापित केलं, देवाचं राज्याची घोषणा केली. प्रियानो, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं आगमन. आणि त्यानंतर आम्ही जे पाहणार आहोत ते प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरागमन, प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतराळात येणं, रॅप्चर. आणि मग जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, जेवढ्यांनी त्याच्या प्रीतीचा स्वीकार केलेला आहे, जेवढ्यांनी देव प्रीती आहे स्वीकारलेला आहे, त्या सर्वांना तो, त्या मंडळी या नात्याने वर उचलून घेऊन जाणार आहे. रॅप्चर मध्ये भाग होणार आहे. मग ते मेलेले असले तरी उठतील, जिवंत आहे बदलून जातील, आणि रॅप्चर मध्ये वर घेतले जाणार. वर स्वर्गामध्ये काय होणार? स्वर्गामध्ये प्रियांनो, बेमा सीट आहे, न्यायासन आहे. हे न्यायासन काय आहे? शिक्षेचं न्यायासन नाही, हे न्यायासन जेवढ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तेवढ्यांना तो बक्षीस देणार आहे, मुकुट देणार आहे. आणि त्यानंतर कोखऱ्याचं लग्न आहे, लग्नाची मेजवानी आहे, आणि हे सर्व काही
त्या ठिकाणी रॅप्चर नंतर घडणार आहे 7 वर्षांच्या अवधीमध्ये. स्वर्गामध्ये हे घडणार मेजवानी. त्याच वेळेला खाली पृथ्वीवर काय होणार? पृथ्वीवर महासंकटाचा काळ, भयंकर महासंकट. 7 शिक्के, 7 करणे, 7 वाट्या, हे आहेत काय? ह्या पिढा आहेत पिढा. 21 पिढा, 84 महिने. पृथ्वीवर आकार माजणार पिढ्यानो, भयंकर होणार. आणि या 7 वर्षानंतर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उतरणार. ते त्याचं सेकंड कमिंग, ते त्याचं दुसरं आगमन. आणि तो 4 युद्ध करणार आहे. 4 युद्धानंतर तो विजयशाली ख्रिस्त होणार आणि तो 1000 वर्षाचं राज्य या पृथ्वीवर प्रस्थापित करणार. जे वर उचलले गेलेले आहेत आणि ज्यांनी त्या 7 वर्षांच्या अवधीमध्ये विश्वास ठेवलेला आहे, ते सर्वजण 1000 वर्षाचं राज्य प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर या ठिकाणी करणार आहेत. प्रियानो, 1000 वर्ष राज्य. आणि मग त्यानंतर प्रियानो, सैतानाला नरकामध्ये जो त्याच्यासाठी निर्माण केला. लक्षात ठेवा प्रियानो, देवप्रीती आहे. मग अनेक लोक प्रश्न विचारतात, जर देवप्रीती आहे तर देवाने नरक तयार कशाला केला? नरक माणसासाठी नाही. देवाची इच्छा कदापि नाही. देवाने नरक माणसासाठी तयार केलेला नाही. नरक तयार केला त्या सैतानासाठी, म्हणजेच तो पतित आद्य देवदूत त्याच्यासाठी. परंतु आता जो कोणी त्याच्या मागे जाईल, हा एक वेगळाच सफारी आहे, प्रवास, सैतानाच्या मागचा प्रवास. जो कोणी त्या सैतानाच्या पाठीमागचा प्रवास करील, तो आपसुकच सैतानाबरोबर कुठं जाईल? नरकात जाईल. परंतु जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाईल, तो आपसुकच कुठे जाईल? स्वर्गामध्ये जाईल. हे सत्य आहे प्रियांनो. तुम्ही कोणाच्या मागे चाललेला आहे ते ठरवा. आणि शैतान आणि त्याचे सगळे जे फॉलोअर्स आहेत ते नरकामध्ये. आणि मग त्यानंतर हे येथे नवीन यरुशलेम, नवी यरुशलेम होणार आहे. प्रियानो, हे सर्व आम्ही पाहणार आहोत सफारी 3 मध्ये. 16 सेशन्स आहेत. कदाचित त्यापेक्षा अधिक होऊ शकतील. एखादं सेशन जास्त झालं तर म्हणू नका, पाळक साहेब तुम्ही तर 16 सांगितले होते, 17वं कसं काय? अरे, जेव्हा बिर्याणीचं जेवण जेवायला बसतो ना, त्यावेळेला घास मोजून जेवू नका, भरपूर जेवा. भरपूर असं जेवायचं असतं की आपल्या कॅपॅसिटीच्या वर जेवायचं असतं. मग नंतर काही का होईना. आध्यात्मिक भोजनाची मेजवानी आहे. एखादं सेशन जास्त झालं तर कुरकुर करू नका. असो, प्रभूला धन्यवाद असो. आणि हे सगळं आम्ही सफारी 3 मध्ये पाहणार आहोत प्रियानो. सफारी 3 साठी धन्यवाद आणि गौरव देत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं आगमन हे समजल्याशिवाय दुसरं आगमन कसं समजेल? आणि म्हणून पहिलं आगमन. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तर 3 आव्हाने त्याच्या समोर होती. 3 आव्हाने. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. 3 आव्हाने. अखिल जगाच्या पापांचं प्रायश्चित करणे हे ते आव्हान होतं. पहिलं आव्हान. अखिल जगाच्या पापाचं प्रायश्चित करणे. प्रियानो, परमेश्वर देवाने, पवित्र शास्त्र सांगतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की परमेश्वर देवाने आदाम आणि हवा हे पहिले मानव निर्माण केले. आदामाला त्याने मातीचा घडला, त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला
आदाम जीवधारी प्राणी झाला. देवाने त्याला स्वतःचं सदृशत्व दिलं, स्वतःचं प्रतिरूप दिलं. आदाम देवाने घडला यासाठी की आदामाने देवाच्या सहवासात राहावं. प्रियानो, ही पृथ्वी अस्ताव्यस्त, आकारविरहित, शून्य, अंधाराने भरलेली, जलनिधीने व्याप्त अशी होती, निराशजनक होते. देव बोलला. स्तोत्र 33:9. देव बोलला आणि अवघड झालं. पहिला शब्द तो बोलला, प्रकाश हो, प्रकाश झाला. दुसरा शब्द तो बोलला, आकाश हो, आकाश झालं. तिसरा शब्द तो बोलला, कोरडी भूमी जमिनी दृष्टीस पडो, सर्व वनस्पती दृष्टीस पडो, समुद्र पाणी एकीकडे जाओ, कोरडी भूमी निर्माण झाली. प्रियानो, तिसरा शब्द बोलला. चौथा शब्द बोलला, आकाशामध्ये सूर्यचंद्र तारे निर्माण झाले. तो बोलला, अवघड झालं. पाचवा शब्द तो बोलला, आकाशात विहंग करणारे सर्व पक्षी आणि जलचर निर्माण झाले. आणि मग 6वा दिवस आला, समाप्तीचा दिवस. आणि त्या दिवशी त्याने जणू काही दिवसाच्या पहिल्या अर्ध्या भागामध्ये सर्व ग्रामपशु, वनपशु हे सर्व काही निर्माण केले त्याने. आणि मग अर्ध्या भागामध्ये म्हणजे 12च्या पुढे, जसं काय सकाळी 12 पर्यंत सगळे पशु निर्माण केले आणि 12च्या पुढे मग मनुष्य निर्माण करायला घेतला. माती घेतली, मातीचा मनुष्य केला आणि त्याला आज जो मनुष्याचा आकार आहे, आमचा आकार आहे, तोच आकार त्याला दिला. ह्या आकारातच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येणार होता, म्हणून तो आकार त्याला दिला आणि त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. प्रियानो, लक्षात घ्या. आता थोडंसं इथं टेबल वगैरे असतं तर मी तुम्हाला विथ ॲक्शन सांगितलं असतं. जसं काय या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म आहे, एक टेबल आहे. या ठिकाणी मातीचा गोळा प्रभू येशू ख्रिस्ताने घेतला आणि प्रियानो, त्या ठिकाणी त्याने तो मानव तयार केला. मानव तयार केल्यानंतर सगळं काही केलं, डोकं, नाक, डोळे, कान, हात, पाय सगळे. आणि मग शेवटी तो तर मातीचाच गोळा ना, किती केला तरी. मग त्याच्या नाकाजवळ आपला मुख नेलं आणि त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. जसंच परमेश्वर देवाने श्वास फुंकला, तो जीवधारी प्राणी बनला. तो जीवधारी प्राणी झाला. त्याने डोळे उघडले, खट्ट डोळे उघडले. ज्या वेळेला आदमाने डोळे उघडले त्यावेळेला त्याने पाहिलं परमेश्वर देवाला इतकं जवळून. परमेश्वर देवाने त्याआधी एदेन तयार केले होते, पण त्याला एदेन दिसली नाही, त्याला फक्त परमेश्वर देवाचं मुख दिसलं. प्रियांनो, परमेश्वर देवाला पाहिल्याशिवाय, परमेश्वर देवाचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला कोणताही आशीर्वाद, कोणताही सुख, कोणताही आनंद मिळत नाही. हेच तर सांगायला प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. त्याने डोळे उघडले आणि परमेश्वराकडे पाहिलं. त्याला इतका आनंद झाला. परमेश्वराला त्याने पाहिलं. परमेश्वराने आदमाला निर्माण केलं त्याच्या सहभागितेमध्ये राहण्यासाठी. आणि हे जाहीर कसं झालं? प्रियानो, एक दिवस आला आणि परमेश्वर देवाने सर्व प्राणी, पशु, ग्रामपशु, वनपशु, पक्षी सर्व काही आणले आदामाच्या पुढे. किती चांगली गोष्ट ना. निर्माणकर्त्याची वाणी सगळी निर्मिती ऐकते. परमेश्वर देवाने सांगितलं असेल सगळ्यांनी यायचं, आदामाच्या पुढे उभा राहायचं. सगळे आले, अगदी सगळे आले. हो, A to Z आले. परमेश्वराच्या वाणीत
ते सामर्थ्य आहे. मनुष्यच एक आहे हो, येत नाही, मनुष्याची वाणी ऐकत नाही. देवाने त्याला सदृशत्व आणि प्रतिरूप दिलंय ना, तो येत नाही. सगळे आले, आदाम बसलेला आहे दगडावर, सगळे पुढं जमा झाले. एक 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 प्राणी त्याच्या पुढून ते जात आहे. ती कोणती वॉक म्हणतात? कॅट वॉक. ते चाललेले आहेत एक 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 एक, आणि आदम त्याला नावं ठेवत आहे. तू वाघ, तू सिंह, तू हरण, तू अमका, तू, आणि तेच नाव पडलं. तू गाढव, नाही का, तेच नाव पडलं. त्या सगळ्यांना नावं दिले, आणि सगळ्यांना नावं दिल्यानंतर आदामाला एकही अनुरूप सहाय्यक त्यांच्यामध्ये मिळाला नाही. परमेश्वर देवाने ओळखलं, आदामाचं कुणीतरी खटकलं, एकही त्याला अनुरूप सहाय्यक नाही. प्रियांनो, माणसाशिवाय दुसरा अनुरूप सहाय्यक आम्हाला कोणत्याही प्राण्यामध्ये, पक्षामध्ये मिळत नाही. अरे असेही लोक मी पाहिलेले आहेत की कुत्र्याला अन्न दिलं नाही म्हणून त्याने पत्नीला बेदम मारलं. अरे हे काय वागणं झालं? माणसावर प्रेम करा प्रियांनो. मला म्हणायचं नाही तुमच्या प्राण्यांवर प्रेम करू नका, पण माणसापेक्षा अधिक. प्रियांनो, त्याला अनुरूप सहाय्यकच नाही. तो एकटाच बसला, खिन्न एकटा. मग परमेश्वर देवाने त्याला गाढ निद्रा आणली. त्याच्या फासळीपासून त्याने एक स्त्री निर्माण केली आणि ती त्याच्या पुढे आणली. आदाम जागा झाला झोपेतून. ऑपरेशन, पहिली सर्जरी. डाव्या फासळीमधून, मनुष्य जातीला डाव्या बाजूला एक फासळी कमी आहे, सायन्स पण सांगतं. माझा मुलगा डॉक्टरच आहे, किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारा. आणि मग प्रियांनो, आदामाने पाहिले हवा, आणि तो उडी मारून उभा राहिला. माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस, हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून निर्माण झाली आहे. अरे केवढा आनंद, त्याला सहभागिता मिळाली. प्रियांनो, परमेश्वर देवाला मनुष्याची सहभागिता मिळावी म्हणून मनुष्याला देवाने निर्माण केलं, आणि मनुष्याने देवाच्या सहभागितेत राहावं म्हणून त्याला अनुरूप सहाय्यक त्याची पत्नी दिली. पती पत्नीने मिळून देवाच्या सहभागितेत राहायचं आहे, ही देवाची योजना. मनुष्याला जशी आपल्या पत्नीच्या सहभागितेची गरज वाटते, तशीच प्रियांनो त्याला देवाच्या सहभागितेची गरज भासली पाहिजे, किंवा ती ओढ लागली पाहिजे. ओढ. आणि मग देव दररोज शिळोप्याच्या वाड्याला सायंकाळच्या वेळेला तिथे येत होता, आणि त्यांची भेट घेत होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यांना विचारत होता. देवाला मनुष्याच्या सहभागितेची फार मोठी हौस आहे. त्यासाठी त्याने मानव निर्माण केला. अहो, एखाद्याने लग्न केलं, समजा आता उदाहरण, एखाद्याने लग्न केलं आणि मग पत्नी केली, आणि मग घरी आले, पण पत्नी घरीच राहत नाही, आपल्या माहेरीच राहते. तो एक दिवस तरी म्हणेल ना, अरे मी लग्न कशासाठी केलंय? फेलोशिप, सहभागिता काहीतरी. नाही, मी माझ्या घरी चांगली, तू तुझ्या घरी चांगलं, आपण सगळे प्रेमाने राहू, फार आनंदाने राहू, आपण सगळ्यांना हाय बाय करू, फोन करू, वगैरे वगैरे करू, नाही का, व्हिडिओ कॉल करू. अरे पण देवाने निर्माण केलाय, उद्देश माणसाला निर्माण केलाय यासाठी की त्याने त्याच्या सहभागितेमध्ये राहावं. सहभागितेमध्ये प्रियांनो, मनुष्याला देवाची ओढ असो अगर नसो, मनुष्याला देवाचं आकर्षण असो अगर नसो, पण देवाला मनुष्याची एवढी ओढ आहे, एवढं आकर्षण आहे,
कमालीचं आकर्षण आहे, तो मनुष्याशिवाय जगू शकत नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, होणार नाही. आणि या मनुष्याने काय करावं, किती कृतज्ञ मनुष्य. याने काय केलं माहितीये का, आपल्या निर्माणकर्त्याकडे पाठ केली, हो पाठ केली. आणि त्यांनी कोणाची सहभागिता केली, एका सर्पाची, तो शैतान, त्याची सहभागिता केली. निर्माणकर्त्याकडे, देवाकडे पाठ केले. आणि जो निर्माणकर्त्याचा शत्रू शैतान, तो सर्प, त्याच्याकडे त्याने आपलं मुख केलं. कसं वाटलं असेल त्याला, कसं वाटलं असेल त्याला त्यावेळेला. एवढा धिक्कार. प्रियनो, देव म्हणाला, तू माझा धिक्कार करतोस, मीही तुझा धिक्कार करतो. ह्या दिनात तू राहायचं नाही. शाप दिला त्यांना, शाप दिला, मरण, कष्ट, कष्टाने लेकर प्रसवशील, हवेला बोलला. देवापासून विभक्त. आता पाप झालं. प्रियानो, पाप म्हणजे काय? देवाकडे पाठ करणे, देवाचं न ऐकणे, देवाकडे लक्ष न देणे, देवाकडे न पाहणे, देवाला तुच्छ लेखणे. पाप म्हणजे काय? हे आहे. पाप म्हणजे देवाची साथ सोडली आणि त्या सर्पाची, त्या शैतानाची साथ धरली. किती सहज ना मनुष्य करतो. एखाद्याच्या जगातल्या माणसाच्या साथीसाठी देवाची साथ सोडून देतो. प्रियनो, मनुष्यामध्ये आणि देवामध्ये पापाची आडभिन तयार झाली. देव एवढा पवित्र आहे, त्याच्याने पाप पाहत नाही. प्रियानो, तो परम पवित्र आहे. आणि देवाने आदम हवेला बाहेर हाकलून दिला. आणि त्यानंतर त्यानं पाप वाढतच गेलं, पाप वाढतच गेला. आदम हवेची जी संतती झाली, काईन आणि हाबेल, काईनाने हाबेलाचा खून केला. पापाची जी तीव्रता आहे ती वाढत गेली. आदम हवेने देवाकडे पाठ केली, देवासाठी कान बंद केले. त्यांच्या संततीने कायनाने देवालाच मारून टाकलं, मारण्याचा प्रयत्न केला. देवाच्या निर्मितीला, स्वतःच्या सख्या भावाला मारून टाकलं. पाप वाढत गेलं, पाप फार भयंकर वाढत गेला. आणि जेव्हा देवाने पाहिलं ना प्रियानो, खाली अवलोकन केलं किती वर्षानंतर प्रियानो, तेव्हा जगात पाप वाढलं होतं. नोहाचा जलप्रलय, त्याने नोहाच्या काळातल्या लोकांचा जलप्रलयाने नाश केला. त्याला वाटलं सुधरेल, नाही. त्यानंतर पुन्हा त्याने इस्रायल राष्ट्र निर्माण केलं, त्यांना नियमशास्त्र दिलं आणि त्यांनी नियमशास्त्र पाळलं नाही. आणि शेवटी 4000 वर्षानंतर परमेश्वर देव काय म्हणत आहे? रोमकारास पत्र 3 अध्याय, रोमकारास पत्र 3 अध्याय पहा प्रियानो, 10व्या वचनापासून पुढे वाचा. रोमकारास पत्र 3 अध्याय 10व्या वचनापासून पुढे. शास्त्रात असे लिहिले आहे की, शास्त्रात असे लिहिले आहे की, शास्त्रात म्हणजे कोणतं? जुन्या करारात असं लिहिलेलं आहे. जुन्या करार म्हणजे काय? नियमशास्त्र, संदेश, स्तोत्रे, हे सर्व काही शास्त्रलेख. शास्त्रात असे लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, एक देखील नाही. समंजस कोणी नाही, समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, सर्व बहकले आहे,
ते सारे निरुपयोगी झाले ते आहेत. सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. एकही नाही. त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे, त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे. त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले, त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले. त्यांच्या ओठाच्या आत जोगी सर्पाचे त्यांच्या विष आहे. ओठाच्या आत जोगी सर्पाचे विष होते. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले त्यांचे आहे. तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे. त्यांचे पाय रक्तपात करावे, त्यांचे पाय रक्तपात कराव्यास धावतात. त्यांच्या मार्गात विध्वंस व त्यांच्या विपत्ती मार्गात आहे. विध्वंस व विपत्ती आहे. विपत्ती आहे. त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचं भय नाही. देवाचं भय नाही. आणि या सर्वांचं सार देवाचं भय नाही. देवाने हे जाहीर केलं केव्हा? 4,2 वर्षांनी नव्हे, 4,000 वर्षांनी. 4,000 वर्षांनी देवाने स्वर्गातून खाली पृथ्वीवर पाहिलं तर त्याने निर्माण केलेले लोक सर्व बहकले आहेत. प्रत्येकाने आपापला मार्ग धरला आहे. प्रियानो, पाप फार भयंकर आहे. पापाने प्रत्येकाची शिकार केली. पापाने प्रत्येकाची शिकार केली. पापापासून कोणी सुटला नाही. रोमकारास पत्र 5वा अध्याय आणि 12वे वचन. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले. एका माणसाच्या द्वारे म्हणजे कोणाच्या द्वारे? आदामाच्या द्वारे पाप जगात शिरले. आणि पापाच्या द्वारे मरण शिरले. आणि पापाच्या द्वारे मरण शिरले. आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारचे मरण पसरले. आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण पसरले. सर्वांनी, एक मनुष्य चुकला, सर्व माणसं चुकले. एक मनुष्याने पाप केला, सर्व माणसांनी पाप केला. कुणी म्हणू शकत नाही, परंतु आम्ही सर्व त्या आदामाची संतती आहोत. त्या आदामाचं बीज आमच्यामध्ये आहे. त्या आदामाची वृत्ती आमच्यामध्ये आहे. त्या आदामाची प्रियानो स्वभाव आमच्यामध्ये आहे आणि तो पापी आहे. आणि प्रेषित योहान म्हणतो, जो म्हणतो माझ्या ठाई पाप नाही तो लबाड आहे. असे लोक आहेत, म्हणतात मी कधीच पाप करत नाही, मी कधीच पाप करत नाही. प्रेषित योहान म्हणाला तू लबाड आहे. आणि लबाड कोण आहे? लबाडाचा उगम कुठं आहे? योहान 8:44. लबाडीचा उगम कोण आहे? योहान कृष्णवर्तमान 8वा अध्याय 44वे वचन आम्ही ऐकत आहोत. लबाड हा दुसरा तिसरा कोणी नाही. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात. आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. आपल्या बापाच्या इच्छेप्रमाणे वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता. आणि तो सत्याला टिकला नाही. आणि तो सत्यामध्ये टिकला नाही. कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो. तो खोटे बोलतो. तेव्हा तो स्वतःचे बोलतो. तेव्हा तो स्वतःचे बोलतो. कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. तो लबाड आणि लबाडीचा बाप. जो लबाड बोलतो, लबाड बोलण्याच्या आधी त्याने कोणाला बाप बनवलेलं असतं? एकाने तर सहज असं मला म्हटलं की शैतान हा लबाडीचा बाप आहे. परंतु आजकाल पाहावं पाळक साहेब, तर माणसं लबाडीच्या बापाचे बाप झालेत. म्हणजे एवढं लबाड बोलतात. काय सांगावं? कशासाठी हो? तुटपुंच्या फायद्यासाठी? प्रियानो, देवाचं भय नाकारलं गेला. 4,000 वर्षानंतर देवाने एक मार्ग दिला होता पापापासून सुटण्याचा, आणि तो होता रक्त पाहिन तेव्हा ओलांडून जाईल. प्रायश्चित. प्रायश्चित. देवाने एक मार्ग दिला होता प्रायश्चिताचा. आणि प्रायश्चित काय?
प्रायश्चित म्हणजे काय? दोघांना एक करणे. प्रायश्चित म्हणजे काय? नुकसान भरपाई करून देणे. प्रायश्चित म्हणजे काय? समेट घडवून आणणे. आणि देवाने त्यांना मार्ग दिला होता. तुमच्या पापासाठी तुम्ही बकऱ्याचं, मेंढ्याचं आणि रक्त अर्पण करायचं, आणि मी रक्त पाहिल तेव्हा ओलांडून जाईल. आणि हे इस्रायल लोकांना सांगितलेलं होतं. आणि प्रियानो, हे प्रायश्चित हे कसं होतं माहिती आहे का? इकडं तो मेंढरू कापायचं, त्याचं रक्त आणून तिथं वेदीवर ओतायचं, आणि मग जाहीर व्हायचं तुझी पाप क्षमा झाली आहे. आणि परत जाऊन वर्षभर पाप करायचं, वर्षाने परत मेंढरू आणायचं, कापायचं, आणि मग परत ते अर्पण करायचं, आणि मग परत जाऊन जणू काही ह्या प्रायश्चितार्पणामुळे त्यांना एक लायसनच मिळालं होतं, पापाचं लायसनच. आणि पुढं पुढं तर त्यांनी काय केलं माहिती का प्रियांनो? त्यांनी ते अर्पण करण्याचंही सोडून दिलं. जाऊ द्या म्हणे, पापी तर पापी, पापी तर पापी, अर्पण करायचं सोडून दिलं. किती मनुष्य कृतज्ञ. आणि मग शेवटी देवाने मार्ग निवडला की एक व्यक्ती मला अशी पाहिजे, एक व्यक्ती मला अशी पाहिजे की जी अखिल जगाच्या पापासाठी प्रायश्चित करू शकेल. एक व्यक्ती मला पाहिजे. स्वर्गामध्ये परिषद भरली, असेंब्ली झालंय स्वर्गामध्ये, प्रियानो मीटिंग भरली. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हा मी आहे, मला पाठी. मी देह धारण करायला तयार आहे. देह बसून मानव झाला. प्रियानो लक्षात घ्या, अखिल जगाचं प्रायश्चित स्वतःच्या रक्ताने करणे. तुम्हाला माहिती आहे परमेश्वर देवाला त्याने रोम 3:10 ते पुढे 18व्या वचनापर्यंत जे आम्ही वाचलं की नीतिमान कोणी नाही एक देखील, हे कशासाठी डिक्लेअर केलं होतं, कशासाठी जाहीर केलं होतं? की देवाला एक मनुष्य पाहिजे होता की जो संपूर्ण जगाचं पाप घेऊन त्याचं प्रायश्चित करील. एक निर्दोष आणि निष्कलंक मनुष्य पाहिजे होता. पण या जगामध्ये कुणीच निर्दोष आणि निष्कलंक एकही मनुष्य नव्हता. ज्याला फाशीची शिक्षा झालेली आहे तो दुसऱ्या झाल्या फाशीची शिक्षेसाठी तो मध्यस्थी करू शकतो का? नाही, त्याची फाशी शिक्षा अरे तुलाही झालेली आहे, त्यालाही झालेली आहे. मानवाची अशी स्थिती होती प्रियानो, सगळी मानवाची अशी स्थिती होती. सर्व पापी, कोणीच कोणाच्या पापासाठी प्रायश्चित करू शकत नव्हतं. आणि त्यासाठी निर्दोष आणि निष्कलंक देवाने आपला एकुलता एक प्रिय पुत्र राखून ठेवता या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. पहिलं आव्हान त्याचं होतं अखिल जगाच्या पापांचं प्रायश्चित करणे, अखिल जगाच्या पापाचं प्रायश्चित करणे. आणि प्रियानो, त्याला आपलं रक्त त्यासाठी सांडावं लागणार होतं, त्याला त्यासाठी मरण सहन करावं लागणार होतं, त्याला त्यासाठी वधस्तंभावरचं मरण सहन करावं लागणार होतं. हे सगळं काही विधी लिखित होतं. हे आधीच सांगून ठेवलं होतं. मग उत्पत्ती याचा 3रा अध्याय. प्रियानो, आधीच परमेश्वर देवाने हे सांगून ठेवलेलं होतं. प्रियानो, आणि 13वं वचन. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. पुढे. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु व वंचर यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडेल व तू तिची टाच फोडशील. परमेश्वर देवाने त्या सैतानाचं मस्तक ठेचण्यासाठी योजना केली प्रभू येशू ख्रिस्ताची. आणि त्याने आधीच हे घोषित केलेलं होतं. यशाया 53:6 आणि 12. यशाया अध्याय 53:6 आणि 12.
आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग आम्ही धरला होता. प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर लादले. 12वे वचन. ह्यामुळे मी त्याला थोराबरोबर विभाग देईन, तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईन. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. बहुतांचे पाप म्हणजे सगळ्यांचे पाप नाही का? जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो प्रियानो, त्याचं पाप त्याच्यावर जातं आणि त्या पापाचं प्रायश्चित होतं. देव म्हणतो तुझ्या पापाची खंडणी मला मिळाली. तुझ्या पापाविषयी द्यावा लागणारा तो मोबदला मला मिळाला. प्रियानो, मत्ती 1:21 मध्ये काय सांगितलेलं आहे? तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. पापांपासून तारे. कोणतं पाप? रोम 3:10-18 या वचनामध्ये सांगितलेली सर्व पापे. प्रियानो, परमेश्वर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व जगाच्या अखिल जगाच्या प्रायश्चितासाठी पाठवलं. आणि प्रायश्चित म्हणजे त्याला स्वतःचं रक्त सांडावं लागणार होतं. पुढचं वचन मी तुम्हाला सांगतो, प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 27-28. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला पूजनाचा अनुभव घेऊ देणार नाही. जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहे. तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील. प्रियानो, प्रायश्चितासाठी एक मेंढरू नेमून दिलेलं होतं परमेश्वर देवाने जुन्या करारामध्ये, शास्त्रलेखामध्ये, नियमशास्त्रामध्ये. परंतु मेंढरू मारलं जात होतं, रक्त सांडलं जात होतं, पण मेंढरू परत जिवंत होत नव्हतं. परंतु हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्याकडे पाहून योहान 1:29 मध्ये म्हणाला, प्रियानो, हा मरण पावला, त्याने रक्त सांडलं, त्याला पुरलं गेलं, परंतु तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही आणि तेव्हा ते प्रायश्चित पूर्ण झालं. प्रियानो, प्रायश्चित होणे म्हणजे काय? पापांपासून तारण होणे म्हणजे काय? पापांची अपराधांची क्षमा होणे म्हणजे काय? ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, प्रियानो, तो पापापासून मुक्त होतो, तो पापी स्वभावापासून मुक्त होतो, पापी वृत्तीपासून मुक्त होतो. त्याला पापाची शिरशिरी यायला लागते. पाप त्याला लगेच कळतं. तो पापापासून दूर होतो. पाप करावं अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण होत नाही. अखिल जगाच्या पापाचे प्रायश्चित करणे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढे जी 3 आव्हानं होती त्यापैकी हे पहिलं आव्हान. संपूर्ण जग पापाच्या अधीन झालेलं आहे. आता ह्या पापापासून सुटण्याचा एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे पापाचं प्रायश्चित करणे. आणि प्रभू येशू ख्रिस्त उद्देश घेऊन या जगामध्ये तो आलेला आहे. आम्ही वाचलं यशाया 53 आणि 12व्या वचनामध्ये की त्याने बहुतेकांचे पाप स्वतःवर घेतले. जो प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीचं पाप त्याच्यामधून काढलं जातं, प्रभू येशू ख्रिस्तावर लादलं जातं आणि ते त्या पापाला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये दंडाज्ञा दिली जाते. त्याला म्हटलेलं आहे प्रायश्चित. रोमकारास पत्र 8 अध्याय आणि त्याच्या 1 आणि 2 वचनामध्ये आम्ही वाचतो, पहा, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, ख्रिस्त येशूमधील जीवनाचा आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे.
प्रभू येशू ख्रिस्त यावर आम्ही विश्वास ठेवतो, त्यावेळेला एक आध्यात्मिक प्रक्रिया घडते. एक आध्यात्मिक प्रक्रिया घडते. ती प्रक्रिया घडविणारा परमेश्वर देव आहे. जेव्हा मी विश्वास ठेवतो तेव्हा माझं सर्व पाप काढलं जातं, प्रभू येशू ख्रिस्तावर लादलं जातं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये त्या पापाला दंडाज्ञा दिली जाते, म्हणजे त्याचं प्रायश्चित होतं. आणि मग सुरू होतं दुसरं वचन, जो जीवनाच्या आत्म्याचा नियम. आमच्यामध्ये पापाच्या आत्म्याचा नियम आहे. प्रियानो, पापाचं वेतन मरण. रोम 3:23, रोम 6:26, रोम 3:23, रोमकरासपत्र 3 अध्याय 23 वचन. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले. सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे भरलेले आहेत. रोम 6:23. कारण पापाचे वेतन मरण आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान. प्रियानो, पाप मनुष्याला मरणाकडे खेचत. पाप मनुष्याला मरणामध्ये आणत, त्याला मरण देत. सैतान 2 गोष्टी करतो प्रियानो. पहिली गोष्ट मनुष्याकडून पाप करून घेतो, दुसरी गोष्ट त्याला मरण देतो. आणि तरी सुद्धा मनुष्य पाप करतो आणि तरी सुद्धा मनुष्य सैतानाच्या मागे जातो. सैतान हा किती बेमालूम भयंकर सोंगाड्या माणूस असेल, आम्ही पाहणार आहोत पुढच्या याच्यामध्ये. प्रियानो, लक्षात घ्या, जीवनाच्या आत्म्याचा नियम कुठे मिळतो? तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, मरण त्याच्या शरीरात गेलं, ते पाप त्या वधस्तंभावर खेळून नाहीसं झालं. आता पुढं काय? जीवनाचा आत्म्याचा नियम. प्रियानो, लक्षात घ्या, तुम्ही एक दगड जर वर फेकला, तर तो गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे खाली येतो, खालीच पडतो. परंतु एक कबूतर जर तुम्ही वर फेकलं तर ते उंच भरारी आकाशामध्ये घेतं. का? त्याच्यामध्ये जीवनाच्या आत्म्याचा नियम आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा आमच्यामध्ये तो जीवनाच्या आत्म्याचा नियम येतो आणि आम्ही पापापासून वर उडतो. आम्ही अलिप्त होतो, आम्ही वेगळे होतो, आम्ही उंच भरारी मारतो. प्रियानो, पापाच्या आत्म्याचा नियम आणि म्हणून प्रायश्चित हे आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापांचं प्रायश्चित केलं. मग आता आम्हाला काय करायचं आहे? त्याने आम्हाला पश्चाताप व पाप क्षमा ह्या देणग्या दिलेल्या आहेत. आम्ही पश्चाताप करायचा. हा, मी पापी आहे प्रभू, माझ्यासाठी त्या वधस्तंभावर तू मरण फावला, तो पुरला गेला, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. मी त्यावर विश्वास ठेवतो. पश्चाताप आणि पाप क्षमा आम्हाला देवामध्ये मिळालेल्या आहेत. प्रियानो, आम्ही पश्चाताप करण्याची गरज आहे. आम्ही देहामध्ये आहोत, आम्ही जगामध्ये आहोत. आमच्या हातून कळत नकळत, चुकून, जाणून बुजून किंवा समजून उमजून आमच्या काया वाचा मने किंवा आत्मा जीव शरीर किंवा तन मन धन याद्वारे केव्हा ना केव्हा तरी पाप अपराध दुष्कर्म घडतच. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. 1 योहान 1 अध्याय 7 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला ह्यासाठी दिलेला आहे आणि म्हणून आम्ही पश्चाताप आणि पापक्षमा यांचं जीवन आम्ही जगलं पाहिजे. जो कोणी पश्चाताप करतो त्याला देव पापांपासूनचं तारण देतो. हे तारण आम्हाला फक्त आत्तापर्यंत केलेल्या पापांपासूनचं तारण नव्हे, तर आम्ही कबरेत जाईपर्यंतच्या पापांचं, सर्व पापांपासूनचं ते तारण आहे, बचाव आहे, मुक्ती आहे, सुटका आहे. आणि हे झालं प्रायश्चित. प्रभू येशू ख्रिस्ताने
तुमचा आणि माझा, सर्व जगाचा, जे प्रत्येक व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा समेट देवाबरोबर केला. देवाबरोबर केला. दोघांमधली आड भिंत पाडून टाकली, दोघांना एक केला. आणि हे प्रायश्चित होतं प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं आव्हान. दुसरं आव्हान होतं आणि ते म्हणजे पापाचा उत्पादक जो शैतान त्याचं मस्तक ठेचणं. त्याचं मस्तक ठेचणं. प्रियांनो, शैतानाचं, त्या सर्पाचं मस्तक ठेचल्याशिवाय तो निष्क्रिय होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला आधीच उत्पत्तीमध्येच ती योजना केलेली होती की स्त्रीची संतती व तुझी संतती यामध्ये परस्पर वैर स्थापिल आणि तिची संतती तुझं डोकं ठेचेल आणि तू तिची टाच फोडशील. हे ते अभिवचन होतं प्रियांनो. आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला तेव्हा प्रियांनो, या जगामध्ये त्याला जन्म घेण्यासाठी जागा मिळू दिली नाही. या जगाचा अधिपती कोण होता? या जगाचा अधिपती शैतान बनला होता. प्रियांनो, या जगाचा अधिपती आदाम होता. देवाने या संपूर्ण जगावरची, निर्मितीवरची सत्ता, अधिकार आदामाच्या स्वाधीन केलं होतं. यावर सत्ता चालवा, अधिकार चालवा आदामाला सांगितलं होतं. पण आदामाने प्रियांनो ते खरेदी खत शैतानाच्या स्वाधीन केलं. आणि शैतान म्हणतो आता ते मला सोपवून देण्यात आलेलं आहे. मला सोपवून देण्यात आलेलं आहे. आता हा शैतान या जगाचा अधिपती बनलेला आहे. तो सर्प. आणि प्रियांनो, शैतान या जगाचा अधिपती बनला आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी जागा मिळू दिली नाही. गोठ्यात जन्म घ्यावा लागला. त्याला काय वाटलं, गोठ्याची घाण प्रभू येशू ख्रिस्ताला चिकटेल आणि प्रभू येशू ख्रिस्त गोठ्यातच मरून जाईल. पण गोठ्यात आला, पण गोठ्याची घाण त्याला चिकटली नाही. नासरेतात गेला, पण नासरेतलातलं नासुरी पण त्याला ग्रासू शकलं नाही. तो नखशिकांत, पवित्र, शुद्ध, निर्मळ, निर्दोष, निष्कलंक होता. तो पापांमध्ये फिरला, पण पाप त्याच्यामध्ये शिरू शकला नाही. प्रियांनो, तो रोगांमध्ये गेला, पण कोणताही रोग त्याला लागू शकला नाही. तो कधीच कोणत्या अपघातामध्ये सापडला नाही. भूत त्याला पाहून थरथर कापत होते. प्रियांनो, ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याने सेवा कार्य सुरू केलं त्यावेळेला सर्वात पहिला सामना त्याचा कोणाबरोबर झाला? तो शैतानाबरोबर. मत्ती 4 अध्याय 1 ते 11 या वचनामध्ये आम्ही वाचतो. ही वचने आता आम्ही वाचणार नाहीत, परंतु प्रियांनो एक लक्षात घ्या, ह्या 1 ते 11 या वचनामध्ये शैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतलेली आहे. 3 वेळेला, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही. शैतान हा माणसाचा पिच्छा न सोडणारा माणूस आहे. योहान 8:44 मध्ये आम्ही वाचलं, तो मनुष्य घातक आहे. मनुष्याचा घात करण्यासाठी तो गिव्ह अप करत नाही, सोडून देत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचा सामना सर्वात प्रथम त्या शैतानाबरोबर झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 3 वेळेला त्याचा त्या ठिकाणी पराभूत केलं. त्याला शेवटी तर हाकलून दिलं, परंतु शैतान हा पडला निर्लज्ज. त्याला संधी मिळेपर्यंत तो जातो परत येतो, परंतु मनुष्याचा घात करणे हे त्याच्यापासून सुटत नाही. प्रियांनो, प्रश्न पडतो, हा शैतान आहे तरी कोण?
हा सैतान देवाचा एक आद्य देवदूत आहे. देवाजवळ 3 आद्य देवदूत होते. एक गब्रियल आम्हाला नेहमीच नाताळामध्ये भेटतो. दुसरा मिखाएल, तोही नाताळामध्ये भेटतो. सैन्यांचा सेनापती आहे तो. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, सैन्यांच्या समुदायाने ते म्हटलेला गीत. आणि हा होता लुसिफर, तिसरा आद्य देवदूत लुसिफर. याच्याकडे संगीताची सेवा होती. परमेश्वर देवाची संगीताची सेवा होती. एहेजकेल याचा 28वा अध्याय, एहेजकेल याचा 28वा अध्याय 11 ते 19 ही वचने यावेळेला आपण ऐकत आहोत. एहेजकेल 28, 11 ते 19. सोरच्या राजासाठी विलाप. पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग. प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहे. तू पूर्णतेची मुद्राच आहे. हे कोणाविषयी आहे? त्या लुसिफराविषयी, त्या सैतानाविषयी. तू पूर्णतेची मुद्राच आहेस. तू ज्ञानपूर्ण, तू ज्ञानपूर्ण आहेस व सर्वांग सुंदर आहेस. तू सर्वांग सुंदर आहेस. देवाचे बाग एदेन ह्यात तू होतास. हे देवाची बाग एदेन यामध्ये तू होतास. अलाक, पुष्कराज, अलक, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, हिरा, लसना, गोमेद, यास्के, नीलमणी, यास्पे, नीलमणी, पाचू, माणिक व सोने पाचू, माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहर तुझ्या अंगभर होते. अनेक प्रकारचे जवाहीर त्याच्या अंगावर होते. कोणी दिले होते हे त्याला? परमेश्वर देवाने, स्वर्गीय पित्याने. पुढे खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या इथे चालत असे. खंजिऱ्या व बासऱ्या, संगीताचा हा याच्याकडे सेवा होती. प्रियानो, गब्रियलाकडे संदेश वाहक होता. लुसिफर, मिखाएल हा सैन्यांचा सरसेनापती होता. तर हा लुसिफर हा संगीताचा, तो त्याच्याकडे सेवा दिलेली होती. संगीत, आणि ते संगीत कोणासाठी वापरायचं? फक्त परमेश्वर देवाच्या उपकार स्तुतीसाठी, गौरवासाठी. पुढे तुला निर्मिले त्या दिवशी त्याची योजना झाली. तुला निर्मिले त्या दिवशी त्या संगीताची निर्मिती झाली. तू पाखर घालणारा अभिषिक्त करून होतास. तू पाखर घालणारा अभिषिक्त करून होतास. याचा अर्थ काय प्रियानो? परमेश्वर देवाच्या जवळ एवढं कुणीही नव्हतं. पाखर घालणे म्हणजे काय? आपले दोन्हीही पंख असे देवावर पाखर घालणे. इतक्या जवळ स्थान या लुसिफराचं होतं. मी तुझी तशी योजना केली होती. देवाने त्याला निर्माण केलं, देवाने त्याची योजना केली. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होता. तू अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असत. तू अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणामधून फिरत असे. तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत, तुला निर्माण केलेल्या दिवसापासून तुझ्यामध्ये अधर्म दिसू लागेपर्यंत तुझी चालचलवणूक यथायोग्य होती. तुझी चालचलवणूक यथायोग्य. मग बिघडलं कुठं? एवढा सगळा परिपूर्ण, एवढा सगळा काही, एवढा त्याला मान सन्मान दिला होता, एवढा मान सन्मान दिला होता. बिघडलं कुठं? यशाया अध्याय 14 वचने 12 पासून पुढे. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, हे दैदिप्यमान ताऱ्या, हाच तो लुसिफर. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडला? तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? राष्ट्रास लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? तू जो आपल्या मनात म्हणालास, तू जो आपल्या मनात म्हणालास, हे त्याचं पाप बघा. आता तो का त्याच्यामध्ये अधर्म आला. मी आकाशात चढेन, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करी. उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, उत्तर भागाच्या देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. मी मेघावर आरोहण मी करीन, मेघावर आरोहण करीन. मी परात्परा समान मी होईन, परात्परा समान होईल. त्या तुला अधोलोकात, त्या तुला अधोलोकात. मी 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 5 वेळेला मी. आणि तुम्हाला माहिती आहे का प्रियानो, देवाच्या पुढे मी 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 कुणीच करू शकत नाही. एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला गेत्सेमने बागेमध्ये
मुख्य याजकाकडून आलेले शिपाई पिलाताचे शिपाई होते. प्रभूने विचारलं, कोणाला शोधता? त्याने म्हणाले, येशूला. तर येशू म्हणाला, तो मीच आहे. तो मीच आहे हे त्याचं दैवी नाव आहे. मी परमेश्वर देव हे नाव त्याने मोशेला प्रगट केलं होतं. याह वाह यहोवा, परमेश्वर देव. आणि प्रियानो, काय सांगावं, शिपाई आले, तलवारी घेऊन आले, भाले घेऊन आले, ढाले घेऊन आले, काय काय घेऊन आले, दोऱ्या घेऊन आले, आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तो मीच आहे. मागे पडले, सगळे कोसळून मागे पडले. परमेश्वर देवाच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. परमेश्वर देवाच्या पुढे कुणी मी 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 करू शकत नाही, कोणीच नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्र फार ठामपणे म्हणतं, मी करीन, मी देईन, मी असं म्हणणं म्हणता देवाची कृपा झाली तर आपण करू असं म्हणा. देवाची कृपा झाली तर, देवाच्या कृपेने मी हे केलं असं म्हणा. या लुसिफराने प्रियानो मी केलं म्हणजे ते दैवी नाव त्याने स्वतःला लावून घेतलं. परमेश्वर देवाने त्याला खाली फेकून दिलं, खाली फेकून दिलं. तो शैतान बनलं. आणि जाता जाता त्याने स्वर्गातले 1/3 देवदूत फोडले. आम्ही सगळं पाहणार आहोत. कुठे? सेकंड कमिंगच्या आधी, महासंकटाच्या काळाच्या वेळेला सगळं पाहणार आहोत. काय झालं त्यांचं पुढं, या शैतानाचं आणि त्या 1/3 देवदूतांचं काय झालं. ते 1/3 देवदूत आज काय करत आहेत? ते शैतानाचे दूत झाले जातात. प्रियानो, पूर्णतेची मुद्राच होती. देवाच्या विरोधात गेला आणि मग तिथपासून तो मनुष्यामध्ये एकच पाप पेरत आहे, गर्व, मीपणा, अहमपणा, स्वतःचा इगो. आणि तिथून सगळ्या पापाचा उगम, तिथून पापाचा उगम. मी, मला, माझं. प्रियानो, या शैतानाचं मस्तक ठेचणं प्रभू येशू ख्रिस्ताची जबाबदारी होती. हे आव्हान प्रभू येशू ख्रिस्तापुढे होतं. आता त्याने मस्तक कसं ठेचलं? प्रियानो, पापाचं वेतन मरण आहे. म्हणजे पाप केलं की शैतान काय देणार? मरण देणार. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा निर्दोष, निष्कलंक, पवित्र, तो मरू शकत नव्हता. तो मरू शकत नव्हता, तरी सुद्धा तो मेला. का मेला? कारण त्याने अखिल जगाचं पाप स्वतःवर घेतलं. ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला पाप असं करण्यात आलं. पवित्र शास्त्र पाऊल सांगत आहे, प्रियानो, सर्व जगाचं पाप प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलं स्वतःवर. आता तो वधस्तंभावर गेला. आता वधस्तंभावर त्याला ठेचण्यात येत आहे. परमेश्वराच्या मर्जीसाली त्याला ठेचावे. त्याला आता ठेचण्यात येते. आता काय ठेचलं जातंय? त्याचं शरीर. पण शरीरामध्ये काय आहे? आमचं पाप. पाप ठेचलं जात आहे. पापाला शिक्षा दिली जात आहे. प्रियानो, आणि पाप कोणापासून होतं? शैतानापासून. म्हणजे कोणाला ठेचलं जात आहे? पापाचा उत्पादक जो शैतान, त्याला. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या देहामध्ये ते पाप घेतलं. ज्या पापाने त्याने संपूर्ण जगावर आपली हुकूमत गाजवले होते, त्या पापालाच त्याने दंडाज्ञा दिली. तो मेला. प्रभू येशू ख्रिस्ताला मरण येऊ शकत नव्हतं. तो मेला. पण 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि ते झालं शैतानाचं. काय झालं? तिथं त्याने मस्तक ठेचलेलं आहे. मस्तक ठेचलेलं आहे. प्रियानो, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, मी तुम्हाला सांगतो, चॅलेंजवर सांगतो, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा उपयोग करावा आणि त्या शैतानाला म्हणावं, अरे शैताना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात चालतं हो. अरे थांबत नाही तो.
प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेतलं ना, तो थर 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 त्याचं मस्तक ठेचलं. हो, त्याचं मस्तक ठेचलंय. तुम्ही जर म्हणाल आमच्या पॉवरफुल पास्टरच्या नावात सांगतो शैताना चालता हो, तो म्हणाल तुझा पॉवरफुल पास्टर आहे मला माहिती आहे, आणि तू कोण आहे तेही माहिती आहे, तो तुझ्यावरच झडप घालील. पवित्र शास्त्रात उदाहरण असं आहे दिलेलं आहे. स्किवा नावाचा तो एक याजक होता, त्याला ते 7 मुलं होते, आणि ते म्हणायचे पावलाचं नाव घेऊन आणि येशूचं नाव घेऊन. त्यांनी त्याच्यावर आणि उघडे नागडे पळाले. ते त्या भूताने त्यांच्यावरच झडप घातली. प्रियानो, लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त आज ते आहे. तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे का? काय काम आहे आमचं? प्रियानो, आमचं काम आहे त्या शैतानाला हाकलून द्यायचं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हाकलून द्यायचं, आणि पहा तो जातो. प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या वचनात सांगितलेलं आहे, त्या शैतानाला अडवा, त्या शैतानाला हाकलून द्या, त्या शैतानाला पायाखाली तुडवा. तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला मिळतो. आणि शैतान कोण आहे? शैतान तुमच्या मनात पापाचे विचार घालतो, आणि हे आहे पापांपासून तारण. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं मस्तक आपल्या टाचेने ठेचलेलं आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हकलून दिलेला आहे. मत्तई 4:10, मत्तई 4 अध्याय आणि 10 वचन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना चालता हो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, अरे सैताना चालता हो. मी काय म्हणायचं? अरे सैताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. अरे त्याचं मस्तक ठेचलेलं, आता त्याला घाबरू नका प्रियानो, तो काहीच करू शकत नाही. तो शेपूट हलवेल पण तुमच्या पुढे तो काहीच करू शकत नाही. त्याला घाबरू नका, त्याला अजिबात घाबरू नका. पॉवरफुल ब्रदरची, पॉवरफुल पास्टरची वाट पाहत बसू नका. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवताना तुम्ही करा, तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे. आणि तिसरं आव्हान प्रभू येशू ख्रिस्तावर होतं, पापाचा परिणाम मरण, ते जिंकणं. इब्री 2 अध्याय 14 ते 15 वचन. इब्री 2:14-15. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसांची ज्या होती. अर्थी मुले म्हणजे कोण? तुम्ही आणि मी. योहान 1:11-12 आम्हाला सांगत आहे की जेवढ्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला तेवढ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. देवाची मुले आम्ही. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होते, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा त्या झाला. अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा प्रभू येशू ख्रिस्ताने का रक्तमांसाचं देह धारण केला? हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे शैतान याला मरणाने शून्यवत करावे. काय झालं माहिती का? प्रभू येशू ख्रिस्त देहामध्ये आला, तो मरण पावला. तो काय झाला? मरण पावला. परंतु शैतान त्याला दाबून ठेवू शकला नाही. तिसऱ्या दिवशी तो काय झाला? पुन्हा उठला. त्याने काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे, त्याच्या मरणाच्या द्वारे मरणाला काय केलेलं आहे? शून्यवत केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या मार्थेला तेच म्हणाला, पुनरुत्थान व जीवन मी आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरणार नाही, आणि जो मेला तो जिवंत होणार आहे, तो जगणार आहे. प्रियानो, त्याला कधीच मरणाचा अनुभव येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, आज आम्हाला पापाचा परिणाम मरण प्रभू येशू ख्रिस्ताने जिंकलेला आहे. प्रियानो, आम्ही ज्यावेळेला रॅप्चरचा विचार करणार आहोत, रॅप्चर प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतराळामध्ये येणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचं अंतराळात वर उचललं जाणं, त्यावेळेला या मरणावर विजय काय आहे आम्ही पाहणार आहोत. पण प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवलेला आहे. मत्ते 16:21. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी येरुशलेमेत जाऊन वडील
मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे. मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे, त्याने आधीच सांगितलं होतं आणि तो उठला. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5 ते 11, फिलिप्पे 2 5 ते 11. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त त्याने मरणाला जिंकलेला आहे. आता मरणाला घाबरत बसू नका. कोरोना व्हायरसमध्ये सर्वात जास्त कोरोनापेक्षाही जास्त भय कशाचं होतं? कोरोना व्हायचं आणि कोरोनामुळं मृत्यू येण्याचं. कारण कोरोनामुळे जो मृत्यू येत होता, तुम्हाला माहिती आहे का, कोरोनातला मृत्यू आणि नोहाच्या काळातला पाण्यात बुडून झालेला मृत्यू हा एकच होता. तोही गुदमरून झाला, हाही गुदमरूनच होत होता. ते पाण्यात गुदमरून होत होतं. हे पाणी नाही, काय नाही, काही नाही, पण हवा नाही. नाही का, आमच्या माहितीतले एक बंधू होते, त्यांनी अनुभव घेतला 1 महिनाभर. सॅच्युरेशन सगळ्यांजवळ ते सॅच्युरेशनच्या डब्या. लक्षात घ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने मरणाला जिंकलेला आहे. फिलिप्पे 2 5 ते 11. प्रभू येशूंच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तो देवाच्या बरोबरीचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे हे त्याने मानलं नाही, तर त्याला स्वतःला रिक्त केले. तर त्याने स्वतःला रिक्त केलं, रिकामं केलं. म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन त्याने मनुष्याच्या प्रतिरूपाचं होऊन दासाचे स्वरूप धारण केले. दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यकृतीचे असे प्रकट होऊन मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सोसले. त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सहन केलं. एकपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. एकपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केलं. यामुळे देवाने त्याला अच्युत केले. देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला. प्रियानो, तो मेला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. प्रभू येशू ख्रिस्ताने मरणाला जिंकलेला आहे. आता मरणाचं भय बाळगू नका. जरी ह्या क्षणाला आम्ही जरी शरीरामध्ये गैरहजर झालो तर लक्षात ठेवा प्रियानो, जेथे तो वधस्तंभावरचा चोर ज्याने प्रभू येशू ख्रिस्ता समोर पश्चाताप केला, क्षमा मागितली, तो जेथे आहे तेथे आम्ही जाणार प्रभू बरोबर सुख लोकात. जेथे तो गरीब लाजर, जेथे मरणाचं भय काय झालेलं आहे? निघून गेलेलं आहे. मरणाचं भय निघून गेलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने पापाचं परिणाम मरण. प्रियानो, मरण म्हणजे तुम्हाला असं वाटेल मरण म्हणजे देहामध्ये मरण, परंतु मरण म्हणजे तेवढंच नाही. मरण म्हणजे दुःख, क्लेश, आपत्ती, भय, भीती, दडपणे, संकटे, अभाव, हे सर्व ज्या गोष्टी मनुष्याला प्रतिकूल आहेत ते सर्व काय आहे? मरण आहे. आज अनेक लोक अभावात मरत आहेत, अनेक लोक आजारात मरत आहेत, अनेक लोक भयात मरत आहेत, रोज मरत आहेत. प्रियानो, लक्षात ठेवा, आजच संधी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मरणाच्या भयापासून मुक्त केलेला आहे, मरणापासून मुक्त केलेला आहे. आजच याच क्षणाला गुडघे टेका आणि म्हणा, हे प्रभू येशू ख्रिस्ता, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुम्हाला एक अनुभूती येईल प्रियानो, एक अनुभव येईल मरणाच्या भयातून मुक्त झालेल्याचं, सर्व प्रकारचं मरण. आणि पहा, चमत्कार घडेल. देव बापाला धन्यवाद असो. आपण या ठिकाणी थांबूयात. आज आम्ही काय पाहिलं? प्रभू येशू ख्रिस्ताचे पहिले आगमन. पण प्रभू येशू ख्रिस्त या जगात का आला? प्रभू येशू ख्रिस्त जगात आला अखिल जगाच्या पापांचं प्रायश्चित करण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त या जगात का आला? पापाचा उत्पादक जो सैतान त्याचं मस्तक खेचण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगात का आला? पापाचा परिणाम जे मरण, त्यापासून मानवाला मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगात आणण्याचा हा
त्याचा उद्देश मी सत्याविषयी साक्ष देण्यासाठी आलेलो आहे. मी का आलो? सत्य हे आहे, सत्य हे आहे प्रियानो. पापापासून सुटण्याचा एकमेव मार्ग. प्रेषितांची कृत्य 4:12 वर आकाशात खाली पृथ्वीवर एकच नाव आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्त. तारणासाठी एकच नाव. आणि आम्ही आज पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हटलेला आहे. तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. त्याच्या नावाचा अर्थच तारणारा आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊयात आणि गौरव देऊयात. या ठिकाणी आम्ही प्रियानो या सेशनचा पहिला भाग आम्ही संपित आहोत. पहिल्या सेशनचा पहिला भाग या ठिकाणी आम्ही संपित आहोत. प्रियानो, जर कोणाच्या आत्म्याशी प्रभू येशू ख्रिस्त बोललेला असेल तर आजच प्रियानो पापापासून मुक्त होता येतं. पापाच्या उत्पादकापासून मुक्त होता येतं. पापाच्या परिणामापासून सुद्धा मुक्त होता येतं. अनेक लोक बोलताना मी ऐकलेले आहेत, हा तर माझ्या पापाचा परिणाम आहे. पापाचा परिणाम मनुष्याने भोगू नये ही देवाची इच्छा आहे. त्यासाठीच तर प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल, त्याला शरण जाल, त्याच्यावर विश्वास ठेवाल तर लक्षात ठेवा प्रियानो, सर्व प्रकारच्या पापाच्या परिणामापासून तो मुक्त करण्यास समर्थ आहे. डोळे झाका, प्रभूजवळ मागा आणि पहा, मुक्ततेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. देवबापाला धन्यवाद असो. आमेन. Hi everyone, we greet you in the name of our Lord and Savior Jesus Christ. I'm Kenny Salvadi, she is Marlin Salvadi and she is Blessy Salvadi. We are here to lead you all into God's presence through some worship songs, and together let's welcome the Holy Spirit into our lives and into our homes. The first song is called Ye Pyar Tumhara, and it's a love song that I have written for Jesus. It was a time when I fell in love with Christ, and just penned down the song for Jesus. So let's sing the song, and whatever is there in your hearts, just pour it out for Jesus, because He deserves all of it.
can love like Jesus loved. Truly, there is nobody else. We can go to the ends of the earth and find nobody like Him. It is only Jesus who loves us unconditionally. So today, let's just pour out our hearts. All that is in your heart that you want to say, just imagine that He is standing in front. And just say all the words that you want to. लोग कहते हैं कि प्यार में पागल होते हैं. हाँ, हम पागल हैं. यीशु मसीह के प्यार में पागल है. यीशु मसीह के लिए पागल है. At this time that Lord, without you we are nothing, O Lord Father. There is nothing that we can boast about in our lives. It's only about you, O Lord Jesus. If we are in good health today, O Lord, we thank and praise you, O Lord Father. We thank you for all your blessings in our lives, O Lord Father. We are nothing without you,